चला अगोदर इयर काढून घ्यायचे मग चालू वर्ष अगोदर ओळखायचं आपल्याला. आपलं वर्ष कधी संपाले म्हटलं बरं आपण 31 मार्च 2019 ला. 2019 ला जर वर्ष संपत असेल तर आपलं चालू वर्ष कोणतं असेल? 2018-19 हे आपलं कोणतं आहे बरं? चालू आहे, बरोबर आहे ना. मग 2018-19 हे चालू आहे, तर मागील कोणतं असेल बरं? 2017-18. त्याच्या मागील कोणतं असेल? 16-17. हे लक्षात येईल ना. मागील काढता येते. मग आता आपलं चालू वर्ष रिपीट एकदा सांगा. तर चालू वर्ष कोणतं आहे? मग पुढील कोणतं असेल? 2019-20 हे आपलं चालू आहे ना. मग मागील पुढील लक्षात येईल की आता मागील वर्ष नेहमी प्लस करतो म्हणता का मायनस करता? मायनस. दुसरा रिपीट दाखवतो का? नाही. आणि पुढील वर्षाचं नेहमी मायनसच करता. पण उत्पन्नाच्या संदर्भातलं म्हणजेच वर्गणीचं असेल तर मायनस करून द्याय त्याला, आणि खर्चाच्या संदर्भातलं पुढील वर्ष असेल तर मायनस करून संपत्तीला येते. आलं लक्षात? आता ट्रान्सफर करायचे, पण अगोदर शेवटची समावना काय म्हणते बरं एकदा? सगळे शेवटची समावना. क्रीडा सामग्रीचा साठा म्हटलंय का? पण तिथं 2 तारखेचे दिलेत बघा आपल्याला. पहिली तारीख कोणती म्हटली आहे बरं? 1 एप्रिल 2018. आणि नंतर दुसरी तारीख किती आहे बरं अगोदरची अमाऊंट? चला 31 मार्च 2019 ची पण 2 तारखेचे दिले तिथं अमाऊंट. पहिल्या तारखेची किती आहे बरं? आणि दुसऱ्या तारखेची किती आहे? किती? 14,000. किती? 14,000 आहे. कशाचं आहे बरं? ही खेळ सामग्री म्हणजेच क्रीडा सामग्रीचं आहे, बरोबर आहे ना. पण इथं बघा आपलं वर्ष संपाले कधी? 31 मार्च 2019 ला. म्हणजे शेवटचा शिल्लक आहे. कधीचा शिल्लक आहे हे? शेवटचा शिल्लक आहे. आलं लक्षात? आणि इथे 1 एप्रिल 2018 म्हणजे आपल्या वर्षाची सुरुवात कधी होईल? 1 एप्रिललाच ना. म्हणजे कधी शिल्लक आहे? आपल्याला सुरुवातीची शिल्लक आहे. कधीची? सुरुवातीची. मग सुरुवातीची जर समजा शिल्लक असेल तर ते अगोदर दाखवायचं म्हटलो ना आपण. तर कोणत्या साईडला येते म्हटलं अगोदर? ते खर्च बाजू दाखवा. मग इथं खेळ सामग्री का क्रीडा सामग्री बरं? क्रीडा सामग्री. हो का? क्रीडा सामग्री म्हणजेच मागील वर्षातली काही शिल्लक असेल तर ते अगोदर दाखवून घ्यायची आपण. क्रीडा सामग्री किती रुपये आहे बरं सुरुवातीची? 6,000 दाखवलं. आता राहिले एकच राहिली ना आपली ही, बरोबर आहे. त्याला नंतर बघायचं मग ही समावणी सोबत. पण अगोदर दाखवते वेळेस 6,000 रुपये दाखवलो. कारण का? तारीख कधीची म्हणते इथं? 1 एप्रिल 2018. आपलं संपाले 31 मार्च 2019 ला. म्हणजे शेवट 31 ला आहे. मग ही सुरुवातीचं आहे ना. सुरुवातीचं नेहमी अगोदर दाखवून घ्यायचं. सुरुवातीचं कधी? अगोदर दाखवून घ्यायचं. दाखविलो. आणि ती कशा संदर्भात असेल? एकतर खेळ सामग्री म्हणेल, लेखन सामग्री म्हणेल, औषधी म्हणतील, किंवा विमास्कंद म्हणेल. आलं लक्षात? 4 पदांबाबतीत लक्षात राहील की. चला आता ट्रान्सफर करून घ्यायचं आपलं रेग्युलरली. बघा आता पहिलं कोणती बाजू ट्रान्सफर करायची आपल्याला सांगा आता मला? प्राप्ती बाजू. आता काय म्हणतो बरं आपण? प्राप्ती बाजूची पद एक तर उत्पन्न आणि दुसरीकडे देयता. याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचंय का? नाही. तर पहिलं पद काय बोंबला बरं? शिल्लक पुढे आणली. शिल्लक पुढे आणली किती प्रकारची असू शकते आपल्याला? 2. एक तर रोख शिल्लक आणि दुसरं बँक शिल्लक. आणि शिल्लक पुढे आणलीची नोंद करतो का? नाही. चला सोडून द्या. नंतर नेक्स्ट वर्गणी संस्थेस काय असते? पण कसलं उत्पन्न? महसुली उत्पन्न का भांडवली उत्पन्न? महसुली उत्पन्न. दाखवा मग इथं वर्गणी. इनर का आउटरला बरं? पण टोटल अमाऊंट दाखवायचे ना आता इथं. किती आहे बरं टोटल? 52,000 दाखवलो. चलो नंतर नेक्स्ट प्रवेश शुल्क सुद्धा संस्थेच काय असते? उत्पन्न. दाखवा मग प्रवेश शुल्क. त्याला 4-5 ओळी सोडून प्रवेश शुल्क समान आहे का? नाही. ओके. जर समजा बायचान्स टिक केला तर त्याला अगोदर इनरला दाखवत. किती रुपये बरं टिक केला होता समजून? किती? 8,000 आहे ना तिथं समान. आपण त्याला इनरला दाखवायचं, हरकत नाही. नंतर नेक्स्ट काय बरं? हा लक्ष द्या. आता कोणती म्हणते बरं? इमारत निधीकरिता देणगी. शब्द सुद्धा वाचायला जड जाईल का? बा इमारत निधीकरिता देणगी, पारितोषिक निधीकरिता देणगी, किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी जर विशेष देणगी जर दिली असेल. आलं लक्षात? इमारत निधी, पारितोषिक निधीकरिता देणगी, ग्रंथालय निधीकरिता देणगी, किंवा असं आणखीन वेगवेगळ्या निधींकरिता जर देणगी आहे. नुसतं देणगी म्हटलंय का इथं आपल्याला? नाही. तर ती इमारत निधीकरिता आहे. कशासाठी आहे ती? इमारत निधीकरिता आहे. म्हणजे ती फंड काढून ठेवलो ना आपण त्याच्यासाठी. मग कधी ना कधी ती द्यावं लागेल ना आपल्याला. मग द्यायचे म्हणल्यानंतर ती कुठे येईल? ती आपल्याला द्यायचे म्हणल्यास देयताला. आणि सिंपल सांगतोय प्राप्ती बाजूची पद एक तर
उत्पन्न बाजूस आणि दुसरीकडे कुठे दाखवायचे तर देयता बाजू. याच्या व्यतिरिक्त कुठे दाखवायचे का नाही. दाखवा मग इथं इमारत निधीकरिता देणगी. इमारत निधीकरिता देणगी किती आहे बरं अमाऊंट 70,000. इनर का आउटर बर आउटर 70,000. नेक्स्ट काय बरं व्याज. पण सध्या कोणत्या साईडला येते व्याज 5 पांडव माहित आहेत ना आपल्याला भाडे कसर व्याज कमिशन आणि बुडीत कर्ज बरोबर म्हणतो का नाही आपण. मग ही 5 एकतर नावेला पण येऊ शकतात किंवा जमाला पण येऊ शकतात म्हणतो. आणि इथं पण तेच आहेत एकतर प्राप्तीला पण येऊ शकते किंवा शोधनला पण येऊ शकते. प्राप्तीला आल्या याचा अर्थ प्राप्त झालं ना आपल्याला. शोधनला आल्या याचा अर्थ दिलं. मग आता सध्या कोणत्या बाजू साहेब आपल्याला मग प्राप्तीला याचा अर्थ व्याज मिळालं का आपण त्याला दिला मिळाल्यानंतर आपलं खर्च का उत्पन्न दाखवा मग व्याज. इथं प्राप्त व्याज जर लिहिला तरी चालते. किती रुपये अमाऊंट 6,000. नेक्स्ट 600 तर 600. चला फर्निचर विक्री त्याच्यावर टिप लिहून घ्या पटशिरावरी. प्राप्ती शोधन खात्यामध्ये संपत्तीची विक्री म्हटल्यास विक्रीवर नफा झाला तर उत्पन्न बाजूस विक्रीवर नफा झाला तर कुठं दाखवायचंय उत्पन्न बाजूस. आणि विक्रीवर तोटा झाला तर खर्च बाजूस लिहावे. कुठं थांबला होता स्वतः राईसच्या गाडीवर कोण होतं तिथं त्यानंच होतं ना. हे ना बघून आलंय कोण कुणाचं नसतं रे म्हणून तर सांगतो तुला. एवढं झालं कुठं लिहायचं म्हटलं आपण खर्च जाऊ कुठं ना आपण नंतर काढू त्याचं. आता मुली आहे तिथं ऐकत येतं. चला काय म्हटलंय बरं काय सांगितलं बरं. फर्निचर विक्रीवर जर समजा नफा झाला तर ती कुठं दाखवा म्हणतोय उत्पन्नला. आणि तोटा झाला तर कुठं दाखवायचं म्हटलं आपण खर्च बाजूस. चला बा त्याची ऍक्च्युअल फर्निचर ही आपली काय अगोदर देयता आहे का संपत्ती आहे संपत्ती आहे बरोबर आहे ना. मग आता तिथं नीट बघा बरं काय म्हटले बरं संपत्तीची विक्री आहे ना फर्निचरची विक्री म्हटले. पण त्याचं पुस्तकी मूल्य किती आहे म्हणते बरं कंसात किती आहे 8,000. त्याची किंमत किती आहे म्हणते 8,000. पण त्याची विक्री कितीला केली आउटरला दाखवली बा 4,500. काय नीट बघा एकदा त्याची कंसामध्ये काय म्हटले बरं पुस्तकी मूल्य किती आहे 8,000 आणि आउटरला किती दिले बरं 4,500ला. पुस्तकी मूल्य म्हणजे त्याची ऍक्च्युअल किंमत आहे याची ऍक्च्युअल किंमत 8,000 होती. पण आपण वापर केल्यानंतर विकू पण शकता ना. पण तेवढेच पैसे येत असतात का नाही कमी येणारच आहेत ना. मग कितीला विकलाव म्हणते तिथं 4,500ला. किंमत किती होती विकलाव कितीला 4,500. नफा झालाय का तोटा झाला मला तोटा. नुकसान होईल ना. 8,000ची वस्तू 4,500ला विकायला म्हणजे मला नुकसान सहन करावं लागले. पण किती रुपयाचं नुकसान होईल मला 3,500चा. किती रुपयाचा 3,500चा नुकसानच होईल ना. मग नुकसान म्हटल्यानंतर ती खर्च असेल का उत्पन्न असेल खर्च म्हणल्यास खर्च बाजूस लिहू का मग लगेच दाखवा. मग इथं याला 3-4 ओळी सोडून लिहा. कशावर फर्निचर विक्रीवर काय झाले नफा झाला का तोटा झाला तोटा. किती रुपयाचा झालाय 3,500. ते 3,500 इथं दाखवायचं. दोन्ही मधला फरक डायरेक्टली आलं लक्षात. झालं काय केलं बरं. जर समजा प्रत्येक क्वेश्चन मध्ये असं संपत्तीची विक्री देतातच कुठल्या ना कुठल्या विक्रीचं आणि पण कंसात पुस्तकी मूल्य देतात आणि विकलेली पण किंमत देतात. जर नफा झाला तर कुठं दाखवा जमाला आणि तोटा झाला तर नावेला दाखवायचे. सरळ सरळ दिलेलं असते ना तुम्हाला. विक्री म्हटल्यास तेव्हा सॉल्व्ह करसाल की या टिपनुसार. चला आता नंतर कोणती बाजू बरं आता शोधन बाजू. तर आता शोधन बाजूची पदं कुठं कुठे येतात म्हणतो एक तर खर्च आणि दुसरीकडे संपत्तीला. याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचंय का
नाही. तर पहिलं काय बोंबला बर? वेतन. काय असेल आपलं? खर्च दाखव मग वेतन. इनर का आउटरला बर? किती? 5,000. टिक असेल तर इनर, नसेल तर आउटर. नेक्स्ट भाडे. भाडे सुद्धा आपल्या संस्थेच काय असेल? खर्च दाखवा मग खर्च बाजू भाडे. इनर का आउटर बर? इनर. किती? 5,000. पण याला किती वेळी सोडायचे तर? 4. ओके 4. पण भाडे जर समजा प्राप्तीला असेल तर कुठं आलं असतं ते? प्राप्तीला जर असतं तर उत्पन्नाला दाखवायचं. ओके. नंतर नेक्स्ट काय बर? विद्युत शुल्क. लाईट बिल काय असते आपलं? खर्च दाखवा मग त्याला 4 ओळी सोडून. विद्युत शुल्क किती बोंबला? 1,450. ओके चलो. नंतर नेक्स्ट मुदत ठेव. मुदत ठेवला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडी. एफडी केलेली आपली भविष्यातील काय असते म्हणतो आपण? संपत्ती. दाखवा मग संपत्तीला. मुदत ठेव किती बर? 60,000. किती आहे? 60,000. नेक्स्ट काय? छपाई आणि लेखन सामग्री. छपाई आणि लेखन सामग्री आपलं काय असते? खर्च. दाखवा मग छपाई आणि लेखन सामग्री. छपाई आणि लेखन सामग्री बोंबला मोठ्या. पैसे पदरचे द्यायला का मग? नेक्स्ट सामान्य खर्च. खर्च म्हणल्यास कुठे येईल? हा सामान्य खर्च किती बोंबला? अच्छा त्याला टिक केलं ना? हा तर इनरला लिहा 5,500. एखाद्या चुकून आउटर लिहिलात म्हणून काय एवढं टेन्शन घेत बसायचं नाही. आलं लक्षात? नंतर नेक्स्ट मोठ्यानं बोंबला क्रीडा सामग्रीची खरेदी. ओके. क्रीडा सामग्रीची अगोदरची माझं शिल्लक किती होते? आता लक्षात येते बा. गेल्या वर्षी शिल्लक किती रुपये होती माझं? 6,000ची. आता प्राप्ती शोधन खाते कधीच असते? आपलं चालू वर्षाचंच असते ना. कधीचाही चालू वर्षाचं. गेल्या वर्षी शिल्लक किती रुपयाची होती माझं? आता अजून शिल्लक खरेदी किती रुपयाची केला? 40,000ची. का मग खरेदी केली असते वाढेल का कमी होईल? वाढेल. तर प्लस का मायनस? प्लस. खरेदी किती बर? 40,000. लगेच प्लस करून परत अजून इनरलाच ठेवायचे ना. बघा बरोबर इनरला किती येते? 46,000. आलं का? त्या फॉर्मॅट मधल्या स्टेप मध्ये आता आलं का? मागील वर्षाचं अगोदर घेतलो आपण शिल्लक आणि पुन्हा नंतर चालू वर्षाची खरेदी त्याच्यामध्ये प्लस केलो. आलं? नंतर नेक्स्ट पद कोणतं आहे बर? शिल्लक पुढे आणली दाखवतो का? पण शिल्लक पुढे नेली भविष्यातील काय असते? संपत्ती. दाखवा मग. पण शिल्लक पुढे नेली लिहितो का? नाही. तर त्याच्यात काय काय बरं? आता घ्या. रोख किती आहे बर? आणि बँक किती आहे बर? 25,000. झालं? आणखीन कोणता आहे का? नाही. आजच्या काही एक पद नवीन आलं तर आपल्याला. पण कोणताही इमारत निधीकरिता. कोणकोणते निधी म्हटलो तो? इमारत निधीकरिता देणगी, पारितोषिक निधीकरिता देणगी, ग्रंथालय निधीकरिता देणगी, असं विशेष निधींकरिता जर देणगी, सगळ्या निधींकरिता देणगी. पण थोडक्यात शब्द एक ध्यानात ठेवा. तिथं शब्द का आले? निधी. निधी म्हणजे आपली दिदी. दिदी कुठे येते? देताला येते. असं तर ध्यानात राहील की. हा चलो. नंतर आता नेक्स्ट झाले ना. आता समावना बघायचे. मग अगोदर समावना बघते वेळेस अगोदर कोणत्या समावना बघायचे म्हणतो आपण? गुपित समावना. इयर सगळे आता पटपट सगळे सॉल्व्ह करून घ्यायचे. ट्रान्सफर करते वेळेस काय डोकं लावायचं होतं का आपल्याला? नाही. तर बघा बरं आता पहिलं इयर्स मध्ये आता कोणता आहे बरं आपल्याला? वर्गणी. आता वर्गणीच्या अगोदर मला इयर नुसार सांगा बरं. आता पहिलं वर्गणीचा अमाऊंट किती आहे? वर्गणी इयर वाईज सगळं सांगा ना. 18 17 18 किती बर? 4,000. नंतर 2000 18 19 सत्य बर का? किती? का म्हणलात की 44,500. हा असं सांगा जरा. 44,500. नंतर नेक्स्ट हा 2019 20ची किती आहे? गुड गुड गुड. 3,500. अजून कोणता आहे का वर्ष बघा चापचून? पुढल्या पानावर वगैरे दिलं असेल तर. हा नाही ना. एवढंच आहे की. हा इयर्स काढायला का बरं सांगतो आपण अगोदरच? की आपल्याला सोपं जावं त्यासाठी म्हणतो. आपलं वर्ष कधी संपले? परत एकदा. म्हणजे चालू वर्ष कोणता आहे?
18-19 बरोबर आहे. चालू 18-19 आहे. हो इथं पण चालू आहे का आपलं? ओके. आता चालू जर 18-19 आहे तर मागील कोणतं आहे आपलं आणि पुढील कोणतं आहे? मग आता मागीलचं नेहमी प्लस करतो का मायनस करतो? मायनस करा. मग ह्याच्यातून मायनस मागील, मागील पण म्हणू शकतो किंवा इथं इयर पण टाकू शकतो. तुम्हाला इयर टाकायचं असेल तर इयर टाका. 17-18 म्हणून किती रुपये बरं? 4000. मागीलचं मायनस करून दुसरा इफेक्ट दाखवायचंय का? नाही. ओके. आता नंतर लगेच पुढीलचं पण करून टाकू मायनस. करा मायनस काय म्हणू इथं? पुढील वर्ष किंवा 2019-20 पण लिहा चालतंय. 3500 मायनस करून परत येणारला किती येते बरं? 44,500 आलं. 44,500 कसं आलं? हे दोन्ही पण मागील कटलं पुढील कटलं तर चालूच शिल्लक राहिलं. आलं लक्षात? मग आता पुढीलचे नेहमी किती इफेक्ट होतात म्हणतो आपण? 2. बरोबर आहे ना? उत्पन्नाच्या संदर्भात आहे ना. पुढील वर्षाचं आगाऊ मिळालेलं पुढील वर्षाचं आहे ना, मग ते आपलं देयता का संपत्ती बरं? देयता. पुढील वर्षाचं मायनस करून कुठे येणार ते? देयताला. काय म्हणू शकता इथं आपण? पुढील वर्षाची वर्गणी किंवा 2019-20 ची वर्गणी किंवा पूर्वप्राप्त वर्गणी. ओके. काय लिहायचे? तुमच्या इच्छेनुसार लिहा, मड्यानुसार. काय लिहू इथं? पुढील वर्षाची वर्गणी किती? 3,500 किंवा शब्द दुसरं काय येणार बर? 2019-20 ची वर्गणी किंवा पूर्वप्राप्त वर्गणी. म्हणजे आगाऊच मिळाले ना. पुढीलचं कधी कसं असते? आगाऊच मिळाल्यावर असते. झालं? आता नंतर आणखीन कोणतं प्राप्तीला आहे का बघा बरं. प्राप्तीचीच अगोदर कंप्लीट करून घेऊ. प्राप्तीचं लगेच नेक्स्ट पानावर बघा. अर्ध क्वेश्चन इथं अर्ध क्वेश्चन तिथं म्हणल्यावर इकडून तिकडं करीत बसावं लागतंय. फर्निचर विक्री म्हटलं होतं ते सॉल्व्ह केलं झाले. आता शोधन बाजू बघायचे ना आपल्याला. आता शोधन बाजूला पहिलं कोणतं आहे बरं? कंसात बघा बरं. भाडे. ओके. भाडे पहिलं पद कुठं दाखल होते सांगा? खर्च बाजूस. बरोबर आहे. कालचं बघा सेम मी सांगितलेलं तेच आले बघा इथं पद. काल जाहिरातीच होतं बा. कंसात अमाऊंट दिलं नव्हतं पण जर समजा 5,000 म्हटलं ना आउटरला एवढी रक्कम असेल तर तीच पद्धत आली की इथंच बा. काय म्हटले बरं? भाडे. पण कंसात काय म्हटले? 2017-18 या वर्षाचे किती समाविष्ट आहे म्हणते बरं? 2,000. आणि आउटरला अमाऊंट किती आहे बरं? 5,000 आहे. क्वेश्चन मध्ये आपण बघतोय बरं का अगोदर. मग आता मला सांगा 2017-18 चे म्हणते आपलं चालू वर्ष कोणतं आहे? मग इथं 17-18 म्हणजे कोणत्या वर्षाचे? म्हणजेच सोप्या भाषेत कसं आपल्याला मागील वर्षाचे किती रुपये समाविष्ट आहेत त्याच्यात? 2,000. मागील वर्षाचे चुकून समावेश झालेत ना. मग मागील वर्षी प्लस करतो का मायनस करतो? मग दुसऱ्या फेट दाखवतो का? नाही. करा मग त्याच्यातून मायनस. कशातून करायचंय? भाडेमधून करा मायनस मागील वर्ष किंवा शब्द काय लिहू शकचाल? 2017-18 मड्यावर जाऊन नका रे. किती रुपये? मागील वर्षीच किती समाविष्ट आहेत? 2,000. 2,000 मायनस करून परत अजून इनरलाच ठेवायचं नाही ह्याला. इनरला किती येते बरं? 3,000. का बरं इनरला ठेवलो? अजून समान आहे म्हणून. आलं लक्षात? आणि जर समजा लिहिलो आणि बायचान्स नसेलच तर इथून कट करून इथं डायरेक्ट आउटर लिहू शकताच की. चला नंतर आता पुढे नेक्स्ट सामान्य खर्च. आता यामध्ये काय वडपाचचे पुढील वर्षाशी संबंधित आहेत म्हणते. आता भाड्यामध्ये मागील वर्षाशी संबंधित होते. बरोबर आहे. मागीलचं नेहमी प्लस केलो का मायनस केलो? दुसऱ्या फेट दाखवलो का? नाही. ओके. आणि आता सामान्य खर्चामध्ये पुढील वर्षाचे समाविष्ट किती रुपये आहेत? 500. मग पुढील वर्षाचं पण प्लस करतो का मायनस करतो? पण दुसऱ्या फेट दाखवावं लागते ना. मग आता दुसऱ्या नंतर दाखवतो अगोदर मायनस करून घेऊ नाहीतर ती बी विसरून जाईल आपलं. करा मग मायनस. कशातून? मायनस काय शब्द? पुढील वर्ष. सगळं मागलंच नसते. 500 मायनस करून आउटरला 5,000 आलं. मग पुढील वर्षाचं हो का इथलं उत्पन्नाचं पुढील वर्षाचं असेल तर ती मायनस करून कुठं दाखवता द्या त्याला. आणि खर्चाच्या संदर्भात पुढील वर्ष असेल तर ती मायनस करून संपत्तीला दाखवायचं. पूर्वदत्त म्हणा किंवा पुढील पूर्वदत्त शब्द वापरा सहसा. पूर्वदत्त सामान्य खर्च किती? 500. ओके. किंवा असं म्हणण्यासाठी आता दुसरे पण शब्द लिहा. पूर्वदत्त सामान्य खर्च होतं किंवा पुढील वर्षाची. आजच्या दिवस लिहायला काय हरकत नाही ना.
पुढील वर्षाची काय सामान्य खर्च किंवा 2000 कोणता आहे रे पुढील वर्ष आपलं 19-20 ची सामान्य खर्च तिन्हीपैकी जी तुम्हाला आवडतं तीच लिहायचं. ओके. आता कोणतं आवडतंय पुरोदत्त. चलू द्या कार्यक्रम. नंतर नेक्स्ट आवडली का. नाही मला विश्वास आहे हिंडोळे तसं नाही. प्रायव्हेट गोष्टी प्रायव्हेट नंतर बोलूत आपण. नंतर नेक्स्ट कोणता आहे का नाही. गुपित संभावना सगळे प्राप्ती शोधून खाते क्लिअर झाले आपलं. आता संभावना क्रमांक 1 पहिली संभावना नीट वाच भांगे. चालू वर्षाची अप्राप्त वर्गणी 4500. चालू वर्षाची अप्राप्त वर्गणी रुपये किती आहे म्हणते 4500. वर्गणीवर कंपल्सरी संभावना येतेच आपल्याला. अप्राप्तचा अर्थ काय म्हणतो आपण येणं. अप्राप्त म्हणजे काय येणं. आणखीन मिळाले का नाही. मग येणंही भविष्यातील आपली काय असते संपत्ती. पण ये नाही तर ह्याच्यात उत्पन्नात वाढेल का कमी होईल. मग प्लस का मायनस करा. मग प्लस पोलिओ अप्राप्त किती बोंबला 4500 एवढंच आहे ना ह्याच्यावर. 44,500 मध्ये 4,500 प्लस केल्यास आउटरला 2,500. आउटरला दाखवायचं ना पुढे संभावना नाही ना याच्यावर. तरी आपण 5-6 वळी त्याच्यासाठी सोडतो. जर असेल तर परत अजून त्याला इनरलाच ठेवायचं. नंतर नेक्स्ट वाचा पॉवर. एकाकडून येणं होतं तर दुसरीकडे देणं बी आहेच आपलं आहे का नाही. तर बा आता काय कशाचं म्हणते बरं भाड्याचं देणं आहे ना. देणं म्हटल्यास भाड्यामध्ये प्लस करू का मायनस. वा कशाचा हो राव इतक्यावर सांगितलो अप्राप्त वर्गणी. मला वाटतं कधी कधी तुम्ही लिहिता वाटते बरं का. पण पहिलेच मी इफेक्ट क्लिअर करून घेतो ना. येणंही काय असते म्हटलं संपत्ती असते एवढं बी सांगितलं होतं. माझ्या भरोश्यावर आज जाऊ नका बरं. 4,500 मी विश्वास ठेवून चालतो तुमच्यावर. तुम्ही विश्वासघात करीत चालता माझं. अवघड आहे. चला आता नंतर अदत्त आहे ना. अदत्त प्लस करू का मायनस करू. प्लस अदत्त देणं आहे. देणं म्हटल्यास वाढेल ना खर्च आपलं. किती रुपये 1,000. प्लस करून आउटरला 2,000 का 4,000. ओके. नाही चिन्ह देतात प्लस करून टाकतात मायनस असं पण होतंय. मग अदत्त 1,000 प्लस केलो द्यायचंय ना. द्यायचं म्हणले द्यायचं का संपत्ती. इथं काय लिहू अदत्त कशाचं भाड्याचं किती 1,000 झालं. ओके. आता नंतर प्रवेश शुल्काची रक्कम महसुली उत्पन्न म्हणून समजण्यात यावे म्हणते. भांडवली आहे का नाही. आणि खाली एक छोटंसं टिप सांगितलं होतं तुम्हाला. कंसात जर समजा एखाद्या पदावर जर समजा प्राप्ती शोधन खात्यामध्ये महसुली किंवा सामान्य जर म्हटलं काय म्हटलं होतं आपण पिंटिया एवढं लक्ष दे माझ्याकडे. चू 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 करायलाच काय नवरा बायको हो का जवळ तर बसा. मी काहीतरी महत्वाचं बोल तर माझ्याकडे लक्ष देत जावं रे. असं करायल्यावर ना मला ती वेगळं वाटतं जरा. बघला तर बसा त्याच्यामध्ये. काय म्हटलो मी हे का अजून कन्फ्यूज झालो बा मी. काल काय सांगितलं होतं मी टिप तुम्हाला. कंसात जर समजा महसुली किंवा सामान्य म्हटल्यास ती काय समजण्यात यावी म्हटलं होतं आपण उत्पन्न. आणि तीच टिप आज इथं रिपीट आली बघा. कालची टिप आली का नाही आपल्याला त्यासाठी ती इनरला दाखवा म्हटलं होतं. कन्फ्युजन मध्ये पडचाल म्हणून त्यासाठी काय म्हटलं इथं प्रवेश शुल्काची रक्कम काय समजा म्हटले आपल्याला महसुली समजा. आणि उत्पन्न खर्च खाते कशाचं असतं आपलं महसुलीचंच खातं आहे ना. कशाचं आहे महसुलीचंच खातं आहे. काय म्हटले त्याच्या मड्यानुसार लगेच लिहायचं. 8,000 इनर लिहिलो आता लगेच बाहेर टाका 8,000 संपला विषय. भांडवलीकरण म्हटलं असतं तर त्याला मायनस केला असतो. पण मध्ये कटछट करीत बसू नका. मध्ये लिहिलं म्हणलं कटछट करायचंय का नाही. झालं.
हा नंतर आता बघा क्रीडा सामग्रीचा साठा 2 तारखा दिले तर 2 तारखामधली 1 तारीख आपलं क्लिअर झाले. कोणती तारीख क्लिअर झाली आहे? सुरुवातीची म्हणजे मागील वर्षाची. 1 एप्रिल म्हणजे गेल्या वर्षाची शिल्लक होती ना. मागील वर्षाची जर समजा समायोजनेमध्ये जर एखादं पद दिलं असेल ते कुठलंही असेल बरं का, मागील वर्ष अगोदर क्लिअर करायचं, नंतर प्राप्ती शोधन खाते क्लिअर करायचं, नंतर इयर्स आणि नंतर समायोजना, अशा आपल्याला स्टेप द्यायला ठेवायचे. तर पुढल्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला येणार आहे त्या पद्धतीनं. मग आता एक झालंय त्याला टिक करून ठेवलो आपण, 6,000 रुपये घेतला ना. आता शेवटची एकच समावना राहिली बा आपली अंतिम खात्यामधली समावना असल्यासारखी. 31 मार्च 2019ला किती रुपये शिल्लक आहे आपलं? 14,000चा. मग शेवटचा शिल्लक आहे ना, मग शिल्लक ह्याच्यात प्लस करू का मायनस करू? आता शेवटचा शेवटी शिल्लक आहे टोटल बा, रिपीट करतोय, प्लस नाही काय करायचं, मायनस करायचं. पण का नुसतं मी मायनस म्हणलं लगेच मायनस करणार आहो का? नाही, का करायचं तर ते पण ध्यानात ठेवा. कसं इमॅजिन करता येते? स्वप्नात जावं. आता बघा अगोदरची शिल्लक किती होती आपल्याजवळ? 6,000ची, बरोबर आहे ना. शिल्लक 6,000 रुपयाची क्रीडा सामग्री होती. म्हणजे काय काय असतात ते, बॅट बॉल वगैरे असंच ना. हा, पुन्हा चालू वर्षात खरेदी किती रुपयाची केली तो? टोटल शिल्लक किती झाली आपली? 46,000, बरोबर आहे ना. आता 46,000 मधलं शिल्लक किती रुपयाचं राहिले म्हणते? 14,000चं. 14,000 शिल्लक राहिले म्हणजे बाकी सगळे वापरून आता नष्ट झाले ना, किंवा विकलो म्हणा किंवा वापर झाले, ते नष्ट झालं आपलं. आलं लक्षात? मग आता सध्या 14,000 शिल्लक आहे, ती बाजूला काढून घ्यावं लागेल ना. वापर झालेलं नुकसान ही खर्च बाजूस आलं. मग ती शिल्लक राहिलेली ही मायनस करून कुठं दाखवायचं आपल्याला? संपत्तीला. का बरं टाकून देणार आहो का? नाही, तर ती उद्या चालून सुद्धा आपल्याला वापरा येते ना, म्हणून ती कुठं दाखवायचं आपल्याला? संपत्ती बाजू दाखवा. मग इथून मायनस शेवटचा शिल्लक किती रुपये बोंबला? 14,000. 14 मायनस केलं तर आउटरला किती येतं? 32,000. 3वर 2,000 आलं. आता ही शेवटी शिल्लक राहिलेली भविष्यात आपण वापरणार आहोत. मग भविष्यातील आपली काय असेल? संपत्ती. दाखवा मग इकडे संपत्ती बाजूस. काय शेवटचा शिल्लक आहे ना, स्कंद आहे ना. शेवटचा शिल्लकला शॉर्टकट मराठीत काय म्हणतो आपण? स्कंद. पण कशाचं स्कंद आहे ती? हा, घ्या मग क्रीडा सामग्रीचा स्कंद. क्रीडा सामग्रीचा स्कंद किती रुपयाचं शिल्लक आहे? 14,000. झालं. नेक्स्ट झालं, एवढंच आहे ना. हा, क्वेश्चनचे स्टेप द्या ना ठेवा. आपण अगोदर क्वेश्चन स्टेप कसे आहेत म्हटलो बरं. पहिल्यांदा मागील वर्षाचं प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे त्याची स्टेप असं वरी लिहून ठेवा तुम्ही. आलं लक्षात? पहिलं काय सॉल्व्ह करायचे असते तर मागील वर्षाशी संबंधित काय दिलं असेल समायोजनमध्ये तर बघायचं, किंवा ताळेबंद पण देतात क्वेश्चनमध्ये आपल्याला, तर ते मागील वर्ष संबंधीचं सॉल्व्ह करायचं. पुन्हा नंतर काय सॉल्व्ह करायचं आपल्याला? प्राप्ती शोधन खाते. काय सॉल्व्ह करायचंय? प्राप्ती शोधन खाते. ओके, म्हणजे ट्रान्सफर करायचे. ओके, नेक्स्ट तिसरं काय सॉल्व्ह करायचंय? इयर्स. ओके, किंवा गुपित समायोजना म्हणतो त्याला आपण, बरोबर आहे ना. गुपित समावना सॉल्व्ह करायची. इयर्स, गुपित समावना काय काय दिले ते सगळे एकदा उरकून टाकायचं. आणि शेवटी चौथ्या स्टेपवर काय करायचं आपल्याला? समायोजना सॉल्व्ह करायचे. तर चौथ्या स्टेपवर काय सॉल्व्ह करायचंय? समायोजना. 5व्या स्टेपवर काय करायचं मग? ही तर आम्हाला माहितच नाही म्हणा, आहे की नाही. रोजचं मड त्याला कोण रड? टॅली करावं लागतं का नाही? हा, वाढावं आलं तर भांडवल निधीमध्ये प्लस, आणि तूट आलं तर भांडवल निधीतून मायनस. म्हणजे खर्च किती आले? 51,700. आणि उत्पन्नाची बाजू किती आली आहे? 57,600. इकडे लक्ष द्या रे बा. आपण काय म्हणतो बरं, जी बाजू जास्त आहे ती दोन्ही साईडला लिहायचं म्हणतो ना आपण. मग कोणती जास्त आहे बरं आपल्याला? 57,600. मग लिहा मग दोन्ही साईडला 57,600, 57,600. टॅलीची पद्धत प्रत्येक चॅप्टरमध्ये एकच आहे पद्धत ही. 11वीच नाही, पर कुठपर्यंत अकाउंट करत असेल तिथपर्यंत म्हणतोय. 57,600, 57,600 लिहिलो का? आता नंतर जी बाजू कमी आहे ती त्याच्यातून मायनस करायचं म्हणता. मग किती आहे कमीची आपली? 51,700 ना. करा मग याच्यातून मायनस हो का? 51,700 मायनस. बघा बरं, 0 0. 6 मधून 7 जातात का? नाही. मग 16 मधून 7 गेल्यास 9.
परत हातचा 1, मग 1 आणि 1 किती झाले 2, मग 7 मधून 2 गेल्यास 5, हाचा येणार आहे का पुढे नाही, मग 5 मधून 5 गेले 0, पण इथलं 0च काय संबंध आहे का आपल्याला नाही, म्हणजे किती आलं बरं आपलं 5900. मग आता ही अमाऊंट कोणत्या साईडला लिहायचं हे पण ध्यानात ठेवायचं आहे. तर जी बाजू कमी होती तिकडल्या साईडला लिहायचं, जी बाजू कमी होती तिकडल्या साईडला. मग कोणती बाजू कमी होती आपली खर्चाची, मग लिहा मग तिकडल्या साईडला 5900 लिहिलो. मग आता त्याला नाव काय द्यायचं बरं, आपलं उत्पन्न जास्त आहे ना, उत्पन्न जास्त आणि खर्च कमी म्हणजे आपलं नफा झाला वाढावा. लिहा मग वाढावा, वाढ माय म्हणत जावा. आपली जिंदगी अशीच जाणार आहे वाढमाय म्हणण्यातच. अजून म्हणताव का नाही घरी जेवायला वाढ म्हणताव का नाही, नाही पण त्याने ऍक्च्युअल आपली इज्जत किती आहे ती दाखविला, तो खोटी इज्जत दाखवलीस. वाढमाय म्हणतोस का, हा हा त्याला कशाला स्वप्न दाखवलंस रे लग्नाचे, त्याचं काय होत नाही. लिहिलं तर वाढावा. मग आता वाढावा आलं तर भांडवल निधीमध्ये इकडे प्लस का मायनस प्लस, मग इथं सध्या भांडवल निधी आहे का आपल्याला नाही, पण लिहा भांडवल निधी 0 म्हणजे आता 0 अमाऊंट होती. आता त्याच्यामध्ये प्लस वाढावा केल्यास आउटरला किती आलं फ्रेशमध्ये अमाऊंट येते 5900 रुपये. कधी कधी असं पण असू शकतं ना, एखाद्या व्यवसायाचं भांडवल निधी 0 असू शकतं, म्हणजे काहीच नव्हतं. आता इथून भांडवल निधी निर्माण होत जाणार हळूहळू. मग याची आता भांडवल निधी निर्माण किती रुपयाची केलो 5900ची दाखवा आउटरला. झालं ना, कळकला आजचं क्वेश्चन. फक्त महत्त्वाचं कोणतं होतं, क्रीडा सामग्रीचं ध्यानात ठेवा. क्रीडा सामग्री, लेखन सामग्री, खेळ सामग्री किंवा औषधींचा साठा. ओके, चारीची पण स्टेपचं मागील वर्षाचं अगोदर खर्च बाजूस बरोबर आहे. प्राप्त शोधन खात्यामधलं त्याच्यामध्ये प्लस खरेदी आणि शेवटचा शिल्लक मायनस करून संपत्तीला. हे कन्सेप्ट पाठ करा. ॲक्युरेट 6 वाजता आपण लाईव्ह घेऊन बघू 6 ते 7 जेवढ्यावर लाईव्ह चालेल, म्हणजे क्वेश्चन संपल्यावर आपलं लाईव्ह स्टॉप करायचं आपल्याला. आता पण बाकी ते अजून 10 मिनिट राहिलेत आपल्याला 11 वाजाय बरोबर आहे. म्हणजे आपलं लय झालं 50 मिनिटामध्ये झाले आपलं, आणि लय झालं आपलं हायस्ट एक 40-45 मिनिटाचे लाईव्ह लेक्चर्स होतील. त्याच्या पुढे जायचं नाही असं वाटतं मला, गेलं तर काय नाही हरकत पण नाही. ओके, पण आज 6 वाजता लाईव्ह, आणि उद्या क्लास किती वाजता आहे आपलं, काय लगीन आहे का कुणाचं आहे मामाला आहे का, मग काय उपयोग आहे जाऊन आत्याच्या गावाला जा की. मग तुझ्या जिंदगीत योगच नाही, मी पहिलंच सांगितलं. मामाच्या गावाला जायचं असेल तर खरंच काय तर आपलं उद्देश असावं, टार्गेट असलं तर जायचं, नाही तर मामाच्या गावाला जायचं नाही. चला जाऊ शकतात.